उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत गेल्या 5-6 दिवसापासून आंतरराष्ट्रीय अभ्यासक असल्याच्या आविर्भावामध्ये इस्रायल आणि इराणच्या युद्धाबद्दल मोठमोठ्या गप्पा मारतायत। भारतानं अमुक केलं पाहिजे, भारतानं तमुक केलं पाहिजे, अशा पद्धतीचे सल्ले विश्वप्रवक्ते म्हणून संजय राऊत देण्याचा प्रयत्न करतायत। संजय राऊत, तुम्ही जरा गाझामध्ये जाऊन युद्धाची परिस्थिती सांभाळा, कारण तुम्हाला ज्या पद्धतीनं युद्धाबद्दल एवढा अभ्यास आहे, असा आविर्भाव दाखवतायत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर थोडं गाझामध्ये जा, इस्रायल किंवा इराणमध्ये जाऊन जरा युद्धाचा मोर्चा सांभाळा। रोज सकाळी उठून बडबड करायची, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना फुकटचा सल्ला द्यायचा, हे धंदे बंद करा। या देशाचं समर्थपणे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 140 कोटी जनतेनं निवडून दिलेलं आहे आणि ते या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, समर्थ आहेत। भारतानं कशा पद्धतीनं कुठल्या वेळी काय भूमिका घ्यावी याबद्दलचे पूर्ण अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आहे आणि ते योग्य वेळी भारताची योग्य भूमिका मांडतायत आणि समर्थपणे भारताचा झेंडा अभिमानानं उंचावला पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत। तुम्ही मात्र सातत्यानं आपल्या देशाची बदनामी करण्याचं काम करता, भारताचं मीठ खायचं आणि इतर देशांचं गुणगान गायचं हा तुमचा धंदा झालाय। तुम्हाला एवढाच त्या युद्धाबद्दल कळवळ असेल, युद्धाबद्दल प्रेम असेल तर जरा गाझा पट्टीमध्ये जाऊन एखाद्या देशामध्ये युद्ध लढून बघा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला द्या। भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून इतरांना सल्ला देण्याचे धंदे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदीजी यांनी राजीनामा द्यावा असे ट्विट संजय राऊत यांनी। भारत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एक स्वाभिमानी आणि अभिमानी देश म्हणून उभा आहे। भारताला गुलाम करण्याचं काम काँग्रेसनं केलं होतं। संजय राऊत, तुम्ही ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात त्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये देश गुलामगिरीच्या खाईमध्ये लोटण्याचं काम काँग्रेसच्या सरकारनं केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 140 कोटी जनतेचं स्वाभिमान जागा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय। भारत आणि अमेरिकेचा जो करार झालाय त्याच्यामध्ये भारताची मान अभिमानानं उंचावली। आज देखील जगभरामध्ये भारताची मान अभिमानानं उंचावलेली आहे, कारण आपण आपली कामगिरी ही सातत्यानं उंचावली आहे। गुलामगिरीच्या खाईत असणं कशाला म्हणतात? ज्या वेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था 14व्या क्रमांकाला होती, 11व्या क्रमांकाला होती। आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपली अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर आले। संजय राऊत याला गुलामगिरी म्हणत नाहीत तर याला स्वाभिमान म्हणतायत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 140 कोटी देश 140 कोटी जनता आपलं देशाचं नाव अभिमानाने स्वाभिमानाने घेते। गुलामगिरी संजय राऊत तुम्ही करतायत। ज्या पद्धतीनं काँग्रेसची गुलामगिरी करायची, राहुल गांधींची गुलामगिरी करायची, हे तुमचा धंदा झालाय। इतरांबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल टीका करण्याची तुमची लायकी नाही आणि पात्रताही नाही। इराणचे नेते यांच्याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी भारताने विलंब केला अशी टीका संजय राऊत। संजय राऊत, कसा विलंब झाला हे तुम्ही सांगताय? तुम्हाला महाविकास आघाडीच्या 3 पक्षाला मिळून राज्यसभेचा उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत ठरवता आला नाही, याला विलंब झाला असं म्हणतात। साधा राज्यसभेचा एक उमेदवार तुम्हाला ठरवता येत नाहीत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देतायत की याला विलंब झाला, त्याला विलंब झाला। अहो, तुम्हाला विधान परिषदेचा आमदारकी कोण झाली पाहिजे याबद्दल निर्णय घ्यायला 1 महिना लागतो। राज्यसभेचा खासदार कोण झाला पाहिजे याचा निर्णय घ्यायला 1 महिना लागतो। प्रियंका चतुर्वेदीला राज्यसभा द्यायची का शरद पवार साहेबांना राज्यसभा द्यायची याचा निर्णय ना उद्धवजी ठाकरेंना नीट घेता आला ना संजय राऊतांना घेता आला, आणि ते सांगतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विलंब केलाय, अमुक केलंय, तमुक केलं। तुमच्या पक्षाची अवस्था काय झाली आहे? तुम्हाला कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक सांभाळता आले नाहीत। तुम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या रेणापूर मतदारसंघामध्ये साध्या नगरसेवकांना पाठिंबा देता आला नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना पाठिंबा देता आला नाही। तुम्ही साथ सोडली म्हणून त्या रेणापूरमध्ये सगळ्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली। रेणापूर पंचायत समिती आणि नगरपालिका तुम्हाला सांभाळता येत नाही, तुम्ही इराकबद्दल गप्पा हाणतायत। संजय राऊत, जरा पक्षाकडे लक्ष द्या। पक्ष नीट हँडल केला असता तर तुमची एवढी गळीत गात्र अवस्था झाली नसती।
महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमची दारुण आणि वाईट अवस्था केली. जरा त्याच्याकडे बघा. देशाकडे बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे आणि 140 कोटी जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. भारत ही अमेरिकेची कठपुतळी झाली आहे. अमेरिकेच्या मेहरबानीवर जगत असताल तर तू तुमच्या जिंदगीवर अशी टीका संजय राऊत, महाराष्ट्र तुमच्या जिंदगीवर आणि उभाटा गटावर रोज थुंकतोय. तुम्ही काय देशावर थुंकण्याची भाषा करतायत? महाराष्ट्रानं तुमच्यावर एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला थुंकलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं उभाटा गटाला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीमध्ये तुमची जागा दाखवून दिली, याचा अर्थ संजय राऊत महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय आणि तो रोज थुंकतोय. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर थुंकण्याची भाषा करता, त्यांच्यावर अशा खालच्या शब्दामध्ये टीका करण्याचा प्रयत्न करता, तर महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुमच्या याच थुंकण्याच्या भाषेमुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेलाही तुमच्यावर थुंकलेले आहेत, जिल्हा परिषदेलावर तुमच्यावर थुंकी टाकलेली आहे आणि आता महापालिकेच्या निवडणुकीतही तुमची जागा दाखवून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर थुंकण्याचा प्रयत्न केला तर सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. तुम्ही कितीही थुंकी उडवल्याचा प्रयत्न केला तरी ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडणार आहे आणि हे महाराष्ट्रानं बघितलंय. म्हणूनच महाराष्ट्र रोज संजय राऊत यांच्यावर थुंकतोय आणि तो थुंकत राहणार आहे. हजारो भारतीय हे आखाती देशात अडकून पडले अशी टीका संजय. आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी परत आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात करते. महाराष्ट्रातले अनेक बांधव दुबईमध्ये अडकले होते, वेगवेगळ्या देशामध्ये अडकले, त्यांना सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात केलं जात आहे. अनेक भारतीयांना, अनेक महाराष्ट्रातल्या लोकांना मुंबईमध्ये सुखरूपपणे उतरवण्याचं काम आपल्या सैनिकांना केलंय आणि आपल्या देशाच्या नेतृत्वानं केलेलं आहे. संजय राऊत कठपुतळी कशाला म्हणतायत तर तुम्ही जे वागतायत ते कठपुतळीसारखं आहे. तुम्ही सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर नाचतात, त्याला कठपुतळी म्हणतायत. तुम्ही शरद पवार साहेबांच्या इशाऱ्यावर नाचतात, त्याला कठपुतळी म्हणतायत. आपलं परराष्ट्र धोरण अतिशय खंबीर आणि सक्षम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपला देश पुढे जातोय. तर तुमच्या पक्षामध्ये जी अवस्था झाली, तुम्ही स्वतः कठपुतळीसारखे झालात. तुमचा उभाटा गट कठपुतळीसारखा झालाय. जेव्हा शरद पवार साहेब सांगतात तसं तुम्ही नाचता, सोनिया गांधी सांगतायत तसं तुम्ही नाचता. हे तुमचं धोरण आणि हे तुमचं तोरण झालंय. त्यामुळे तुम्ही कठपुतळीची किंवा परराष्ट्र धोरणाची भाषा करू नका. महाराष्ट्रात निवडणुकात घोडेबाजार होऊ नये, महाराष्ट्राला पैशाची चटक लागली आहे असं वक्तव्य संजय राऊत. महाराष्ट्राला पैशाची चटक लावण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना ते काम त्यांनी केलंय. रोज 100 कोटी रुपये वसुली करून महाराष्ट्राच्या राजकारणाला, पैशाचं राजकारण करण्याला भाग पाडणारे मुख्यमंत्री कोण आहेत तर उद्धवजी ठाकरे तुम्ही होतात, संजय राऊत तुम्ही होतात. आपण आपल्या गृहमंत्र्यामार्फत 100 कोटी रुपयाच्या रोज वसुलीचं टार्गेट केलं. या हिशोबानुसार 2.5 वर्षामध्ये जवळपास 9.5 लाख कोटी रुपये तुम्ही जमा केले आणि याला पैशाची चटक लावणं म्हणतात. मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्ष सत्ता असताना मुंबई महापालिकेची लूट करून मातोश्री 2 बांधणं याला पैशाची चटक लागणं म्हणतात. आणि भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून मटक्यावर अड्डा लावणं, मटक्यावर पैसे लावणं हा संजय राऊत तुमचा धंदा झालाय. हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. अलिबागमध्ये 2-2, 3-3 शेतकऱ्यांचे फार्म हाऊस आपल्या ताब्यात घ्यायचे आणि तिथं अय्याशी करायची, याला पैशाची चटक लागली म्हणतात. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाची चटक लावली. घोडे बाजार करण्याचं भारतीय जनता पार्टीला काही गरज नाही. भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सक्षम सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये तुमचे 50 देखील आमदार नाहीत. भारतीय जनता पार्टीचे 225, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे 225 आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीला कधीही घोडे बाजार करण्याची गरज नाही, कारण घोडे बाजारावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास नाही. परंतु तुम्ही स्वतः घोडा नाहीत तर गाढव आहात आणि गाढवांचा बाजार करण्याचं काम भांडूपच्या गाढव नाक्यावरनं सातत्यानं संजय राऊतांनी केलंय. हे महाराष्ट्राने वेळोवेळी बघितलेलं आहे. शिवसेना शिंदे गटानं सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली याचं स्वागत आहे.
भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल यांनी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी दिली. तुमच्या पक्षांनी काय केलं? तुम्ही शरद पवार साहेबांना उमेदवारी दिली. पवारसाहेब ज्येष्ठ आहेत, ठीक आहेत, परंतु जेव्हा उभाटा गटाला राज्यसभेची खासदारकी द्यायची वेळ आली तेव्हा उभाटा गटानं कुणाकुणाला राज्यसभेचं खासदार केलं होतं? सर्वसामान्य कुटुंबातून राज्यसभेवर उभाटा गटानं पाठवलेलं एक नाव संजय राऊतांनी मला सांगितलं पाहिजे की हा आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता होता, त्याला आम्ही राज्यसभेवर पाठवलं. संजय राऊत, तुमच्या पक्षानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळायचा, सच्चा शिवसैनिकाला, सच्चा निष्ठावंत शिवसैनिकाला संधी मिळायची, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवलं. याचं नाव संजय राऊतांनी दाखवावं, नाहीतर स्वतःचं तोंड काळं करावं. विधान परिषद आली की घरामध्ये द्यायची, राज्यसभा आली की घरामध्ये द्यायची. येणाऱ्या 2 वर्षामध्ये संजय राऊत राज्यसभेची खासदारकी पुन्हा एकदा निवडणूक होणार आहे. त्यावेळेला तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःची खासदारकी सोडून एका सर्वसामान्य शिवसैनिकाला उभाटा गटातील कार्यकर्त्यांना तिकीट द्या आणि मग तुम्ही इतरांचं कौतुक करावा किंवा इतरांबद्दल बोला. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जेव्हा तिकीट वाटायची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्रीपद उद्धवजी ठाकरेंना, कॅबिनेट मंत्रीपद आदित्य ठाकरेंना आणि सर्वसामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये ठेंगा ठेवण्याचं काम, सर्वसामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये भोपळा देण्याचं काम तुम्ही सातत्यानं केलंय. त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य कुटुंबाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी पार्टी आहे जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, सर्वसामान्यांना संधी मिळते आणि राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. तुमच्यासारखं आम्ही करत नाही. आज मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत, तर तो उद्योगपती मित्रांसाठी असू नये अशी आशा संजय राऊतांनी. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी देखील आपण बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचा विचार करतात. तुमच्यासारखं मातोश्री 2 बांधण्याचं स्वप्न देवेंद्रजी कधीही बघत नाहीत. तुमच्यासारखं आपल्याच कुटुंबात सत्ता, आपल्याच कुटुंबामध्ये अर्थशास्त्र, आपल्याच कुटुंबामध्ये अर्थव्यवस्था, आपल्याच कुटुंबामध्ये कमिशनखोरी, हे स्वप्न देवेंद्रजींनी कधीही बघितलेलं नाही. देवाभाऊ सातत्यानं सर्वसामान्य माणसांचा विचार करून, लाडक्या बहिणींचा विचार करून अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री आहेत. आज ते अर्थसंकल्प सादर करतील ज्याच्यामध्ये गोर, गरीब, कष्टकरी, शोषित, वंचित, पीडित या सर्वसामान्य माणसाला संधी मिळेल. तुमच्यासारखं काही लोकांना हाताशी धरून, काही कंत्राटदारांना हाताशी धरून, काही ठराविक उद्योगपतींच्या लग्नामध्ये डान्स करून अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्रजी फडणवीस नाहीत. एका बाजूला तुम्ही उद्योगपती म्हणून टीका करता आणि दुसऱ्या बाजूला त्याच उद्योगपतीच्या लग्नामध्ये जाऊन तुमची लोक डान्स करतात. संजय राऊत हे महाराष्ट्राने बघितलंय. तुम्ही कुणाच्या लग्नामध्ये शेवटच्या रांगेमध्ये उभं राहून डान्स करत होतात, कशा पद्धतीनं रिसेप्शनला पत्रवाळ्या वाढण्याचं काम संजय राऊत तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी केलेलं आहे उद्योगपतीच्या लग्नामध्ये, हे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळं देवाभाऊंवर टीका करण्याची तुमची लायकी नाही आणि पात्रता नाही. देवाभाऊ आज सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी, सर्वसामान्य मुंबईकरांसाठी, मुंबईत राहणाऱ्या माणसांसाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठीचा अर्थसंकल्प असेल, गोर, गरीब, कष्टकरी, शोषित, वंचित, पीडित लोकांसाठीचा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांची आणि संजय राऊतांची निश्चितपणे झोप उडणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.